नमस्कार. आरीवर्क बाय शिव या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज क्लासचा डे 4 दिवस 4 आपण डे 3मध्ये आपण हे शेप पाहिले होते. हा हार्ट शेप पाहिला होता, हा स्क्वेअर आणि हे असे एक फुलाच्या शेपचा आपण चेन स्टिचने त्याला चेन स्टिच केली होती. आज आपण थोडे यामध्ये वेगळे शेप बघणार आहोत. या वेगळ्या शेपला पॉईंट कसा द्यायचा, म्हणजे पॉईंट म्हणजे काय असतं, जे ही टोकं असतात ना, हे कोने प्रॉपर कसे द्यायचे ते बघणार आहोत आपण. आता मी इथे एक छोटा सर्कल केला आहे, त्याला आपण फ्लॉवर काढूया. हे बघा, मी आता एक इथे फ्लॉवर काढून घेणार आहे. हे फ्लॉवर कसं स्टिच करायचं ते मी तुम्हाला दाखवते. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण झिगझॅग चेन स्टिच कशी द्यायची ते आपण बघणार आहोत. याच्यानंतरच्या म्हणजे 5व्या डे 5मध्ये हा डे 4 आहे, दिवस 4. याच्यामध्ये आपण ही फुलं ट्राय करणार आहोत या शेपमध्ये. या शेपमध्ये आपण ही फुले ट्राय करणार आहोत. तुम्ही नक्की बघा आणि घर बसल्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता. हे तुम्हाला सगळं मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर आपण हे फुल आहेत ना, हे फ्लॉवर, ते आपण जरी थ्रेडच्या दोऱ्याने स्टिच करणार आहोत. तर हा बघा, मी हा जरी थ्रेड घेतला आहे आणि मी आता ह्या जरी थ्रेडने ह्या फ्लॉवरला स्टिच करणार आहे. तर आता मी काय केलं आहे, आपण क्लास 3मध्ये जे शिकलो होतो ना, हा फ्लॉवर वगैरे, त्याचा जो खालचा जो इथं स्टिच केलेला गाठ मारलेला दोरा आहे ना, हा दोरा तुम्ही बघू शकता. इथे माझा खाली हात दिसतोय, तर हा दोरा इथे आहे. तो मी हा दोरा तोडलाच नाही. तो मी दोरा डायरेक्ट हाताने इथे घेते ह्या फ्लॉवरजवळ, आणि ह्या फ्लॉवरपासून मी हे वर्क असंच कंटिन्यू सुरू करणार आहे. कारण आपल्याला ब्लाऊज वगैरे स्टिच करताना आपण सारखा दोरा तोडून गाठ मारू शकत नाही, त्याला खूप वेळ जातो. म्हणून ही एक सोपी पद्धत आहे की असाच दोरा इकडे घ्यायचा आणि इथून स्टिच करायला सुरुवात करायची. आता हे बघा, मी अजिबात दोरा तोडला नाही. हे बघा, जरी दोरा तोडला नसला ना तरी आपल्याला एक बॅक स्टिच कंटिन्यू द्यावीच लागते. वर्क स्टार्ट करताना बॅक स्टिच ही द्यावीच लागते. कारण तिथे काय होतं, तिथं आपलं वर्क हे तिथे एक प्रकारची अशी गाठ बसते म्हणजे आपण धागा ओढला ना तरी तो निघत नाही लवकर. त्यामुळे तिथे एक बॅक स्टिच देऊन नंतरच वर्कला सुरुवात करायची. हा बघा, आता मी वर्क कसं करते. हा गोल तयार झाला दोऱ्याचा. आता यातून मी अशी सुई खाली घालून फिरून दुसरा दोरा वरती काढणार. हे बघा, मी यातून दुसरा दोरा वरती काढला. पुन्हा तीच प्रोसेस कंटिन्यू. हा दोरा आला, हा गोल आला, ह्या गोलातून सुई खाली घातली आणि दुसरा दोरा बाहेर काढला. अगोदर आपण हा सर्कल कंटिन्यू करणार आहोत आणि नंतर बाकीच्या ज्या फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत ना, त्या पाकळ्याला सुरुवात करणार आहोत. हे बघा, हे तुम्हाला दिसत असेल, हा सर्कल. आणि ह्या सर्कलमधून मी अशी सुई खाली घातली आणि असा दोरा वरती काढून घेतला. स्टार्टिंगला स्टिच थोड्या लांब लांब आल्या तरी काही हरकत नाही. नंतर आपले प्रॅक्टिस होईल ना तशा स्टिच जवळजवळ येत जातात. हे बघा, आता माझं इथं वर्क कंप्लीट झालं आहे, म्हणजे इथं हा सर्कल कंप्लीट झाला. तर आता मी ते गाठ मारणार नाही. तर आता मी इथे गाठ नाही मारणार. मला सरळ एका पाकळीकडे जायचं आहे. मग पाकळीकडे जाताना काय करणार, इथे मी
सरळ मला या पाकळीकडे जायचं आहे. तर आता मी इथून असं वर्क करत इकडे येणार. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. कोणतीही कसली घाई नाही करणार किंवा व्हिडिओ एडिट वगैरे नाही करणार. हे बघा, हे बघा, आता मला माझी इथं ही पाकळी पूर्ण झाली. आता मला दुसऱ्या पाकळीकडे जायचं आहे. तर मी ते काय करणार, इथे आतमध्ये इथं आतमध्ये हे जो गोल आहे ना, त्या गोलच्या आतमध्ये एक छोटीशी स्टिच टाकणार. म्हणजे ह्या पाकळीकडे जायला ती एक बॅक स्टिच असणार. म्हणजे आता आपण इकडे सरळ इकडे जाणार ना आता ह्या पाकळीला, म्हणून आपण मागच्या साईडला एक स्टिच टाकायची. तर बघा, मी गोलाच्या इथे आतमध्ये छोटीशी स्टिच करते आणि मग नंतर मी दुसऱ्या पाकळीकडे जाणार आहे. हे बघा, हा गोल आला. ह्या गोलातून अशी सुई खाली घालून धागा वरती काढला. पहिल्यांदा स्टिच ह्या लांब लांबच ठेवायच्या. हे बघा, हे धागा वरती आला. ह्या धाग्यातून पुन्हा मी अशी सुई अशी खाली घालून दुसरा धागा याच गोलातून असा वरती काढला. ही प्रोसेस कंटिन्यू करायची. हे बघू शकता. आता मला पुन्हा दुसऱ्या पाकळीकडे जावे लागणार आहे. म्हणून मी मग एक अगोदर हा जो सर्कल आहे ना, सर्कल काढला आहे ना, सर्कलच्या आतमध्ये एक छोटीशी स्टिच टाकणार आणि मग नंतर मी दुसऱ्या पाकळीकडे जाणार आहे. ही आहे ती आपली चेन स्टिच आहे. याच्यामध्ये या जरी थ्रेडमध्ये भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. आता हे बघा, मी आता दुसऱ्या पाकळीकडे जाणार आहे. जसजसे पुढे जातील ना, तसतसे मी तुम्हाला सांगेल कोणते कोणते प्रकार आहेत. ते आहे आपले सगळे चेन स्टिचचे प्रकार आहेत. हे बघा, हा धागा वरती काढला. या गोलातून सुई खाली घालून पुन्हा एक दुसरा धागा वरती काढला. हीच सेम प्रोसेस कंटिन्यू करायची. हा सर्कलमधून सुई खाली घालून दुसरा धागा असा वरती ओढून काढला. हे बघा, हा सर्कल झाला. ह्या सर्कलमधून सुई खाली घालून मी आता दुसरा धागा वरती काढून घेणार आहे. हे बघा, आता मला पुन्हा या पाकळीकडे जायचं आहे. म्हणून मी ते काय करणार, हा सर्कल आहे, ह्या सर्कलच्या आत एकमध्ये छोटी स्टिच टाकणार आणि नंतरच या पाकळीकडे जाणार. म्हणजे तिथं तो शेप तयार होतो एक. मी तुम्हाला दाखवेल, बॅक स्टिच वगैरे नाही टाकली किंवा डबल स्टिच नाही टाकली तर मग शेप कसा येतो, पॉईंट वगैरे नाही काढला तर शेप कसा येतो, तो प्रॉपर शेप येत नाही. तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवेल मी, एक शेप काढेल आणि त्याचा
तुम्हाला दाखवेल. पॉईंट वगैरे नाही काढला तर शेप कसा येतो आणि पॉईंट काढल्यानंतर शेप कसा येतो ते त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ तयार करेल. हे बघा, इथं माझं हे वर्क कंप्लीट झालं. आता मला इथं गाठ मारायची आहे, तर मी गाठ कशी मारणार? हा सर्कल, हा एक आपला गोल तयार झाला. ह्या गोलातून इथेच जवळ मी सुई खाली घालून धागा वरती खेचून घेणार. हे बघा, आणि हा जो धागा वरती खेचलाय ना, त्यातून हा छोटा गोल असा सुईने माझ्याकडे खेचणार, वरती खेचणार, आणि खालच्या हातातला धागा आहे तो खाली खेचणार. हे बघा, आता हे 2 सर्कल तयार झाले. आता ह्या मोठ्या सर्कलमधून छोटा सर्कल असा खेचणार बाहेर, आणि खालच्या हातातला धागा खाली खेचणार. हे बघा, हे आपलं फ्लॉवर तयार झालं, एक फूल तयार झालं, स्टिचचं फूल, जरी दोऱ्याचं फूल. आता आपण हे फुल ट्राय करूया. सेम तीच प्रोसेस. इकडे मी धागा तोडला नाही, तसाच धागा इकडे घेतला आहे. हे बघा, आता मला वर्क करत या साईडून इकडे यायचं आहे, तर मी इथे एक छोटी बॅक स्टिच देणार, म्हणजे उलटी स्टिच. कोणतंही वर्क करताना अगोदर एक उलटी स्टिच द्यायची आणि मगच पुढे वर्क करत जायचं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ समजत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने मी जो व्हिडिओ टाकेल ना, तो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. हे बघा, हा असा सर्कल आला, आणि या सर्कलमधून सुई खाली घालून दुसरा धागा असा मी वरती खेचून घेणार आहे. खालचा धागा आहे ना, तो खालचा धागा माझ्या हातात मी पकडला आहे, आणि आता मी ते गाठ नाही मारणार. आता सरळ मी, आता माझा हा सर्कल पूर्ण झाला. हे बघा, हे बघू शकता. आता मला सरळ या पाकळीकडे असं वर्क करत जायचं आहे, या पाकळीकडे. तर आता मी सरळ इथून इकडे वर्क करत जाणार आहे. आता इथे मला जायचे म्हटल्यानंतर इथे मी एक छोटीशी आतमध्ये स्टिच टाकणार ह्या सर्कलच्या आतमध्ये, आणि मग इकडे वर्क करत बाहेर येणार. हे बघा, आता आपण ह्याला इथे टोक आहे. आता आपल्याला इकडे जायचं आहे. मग आपण डायरेक्ट सरळ असं इकडे जर गेलो ना, डायरेक्ट स्टिच मारत, तर असा शेप दिसत नाही. म्हणून इथे एक अशी उलटी स्टिच टाकायची. इथे एक उलटी, जिथे आपल्याला डायरेक्शन चेंज करायची असेल ना, तिथं उलटी स्टिच टाकायची. ते आपण उलटी स्टिच का नाही टाकली तर आपल्या इथे सरळ जायचं होतं. पण आता इथे याला पॉईंट आहे ना, इथे याला टोक आहे, ते आपल्याला टोके काढायचे आहेत. म्हणून आपण एक उलटी स्टिच टाकून या पाकळ्या तयार करणार आहोत. हे बघा, आता माझं इथं आलं. मग आता इथे मी या सर्कलच्या आतमध्ये एक छोटी स्टिच टाकून मग नंतर मी इकडे येणार आहे. स्टिच करताना हे लक्षातच ठेवायचं, जिथे आपल्याला डायरेक्शन चेंज करायचे असेल तिथे एक बॅक स्टिच द्यायची, आणि जिथे आपल्याला पोझिशन चेंज करायची आहे तिथे बॅक स्टिच द्यायची. आणि असे सर्कल वगैरे असतील ना, तर त्याच्या आतमध्ये एक छोटीशी स्टिच द्यायची, नंतरच मग वर्क सुरू करायचं. आता इथे बघा,
आता मला फिरून डायरेक्शन चेंज करायचं आहे म्हणून मी ते एक छोटीशी तिरकी या साईडला इथे अशी बॅक स्टिच देणार आहे आणि इथून पुढे जाणार वर्क करत. म्हणजे तुम्ही बघा हा सर्कल आला, ह्या सर्कलमध्ये सुई खाली घालून मी दुसरा धागा वरती ओढून घेतला. पुन्हा सर्कल आला, सर्कलमध्ये सुई घालून दुसरा धागा वरती ओढून घेतला. आता इथे बघा, इथे माझं वर्क ही पाकळी पूर्ण झाली आहे. तर मी इथे गोलाच्या आतमध्ये एक छोटीशी स्टिच घेणार आणि नंतर दुसऱ्या पाकळीला स्टार्ट करणार. हे बघा, आता मी पुन्हा दुसऱ्या पाकळीला वर्क करायला स्टार्ट केलं आहे. हे बघा, असा एक सर्कल आला, यामधून सुई खाली घालून धागा वरती काढला. हे तुम्ही नक्की ट्राय करा. हे तुम्हाला ट्राय करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन सामान सहज भेटून जाईल आणि घर बसल्या हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता इथे बघा, आपल्याला दुसऱ्या पाकळीकडे जायचं आहे. तर मी ते एक आता छोटीशी बॅक स्टिच घेणार. बॅक स्टिच घेणार म्हणजे काय करायचं, ज्या साईडला जायचं आहे ना आपल्याला त्या साईडला एक उलटी स्टिच टाकायची, म्हणजे ती बॅक स्टिच होते. तिथं आपला एक पॉईंट तयार होतो, म्हणजे कोण तयार होतो, कोपरा कोना असं काही पण तयार होतं. आता हा बघा, हा गोल, ह्या गोलातून अशी सुई आतमध्ये घालून धागा वरती काढून घेतला. पुन्हा हा गोल, ह्या गोलातून धागा वरती काढून घेऊन तीच प्रोसेस कंटिन्यू करायची. आता बघा, मला इथे पुन्हा दुसऱ्या पाकळीकडे जायचं आहे म्हणून मी इथे काय करणार, आतमध्ये एक छोटीशी बॅक स्टिच करणार. मी यावेळेस स्टिच थोड्या मोठ्या मोठ्या घेतलेल्या आहेत, कारण ते तुम्हाला व्यवस्थित नीट दिसेल म्हणून. हे बघा, मी ते आता बॅक स्टिच घेऊन असं आतमध्ये आता पुन्हा वर्क करत जाणार आहे. हे बघा, आता इथे मला पुन्हा डायरेक्शन चेंज करायचे आहे, म्हणजे ते कोण तयार करायचं आहे मला, पॉईंट. तर मी आता इथे एक पुन्हा छोटीशी अशी बॅक स्टिच घेणार आणि पुन्हा वर्क सुरू करणार. हे बघा, हा सर्कल, ह्या सर्कलमधून सुई आतमध्ये आणि धागा वरती आला. तसंच पुन्हा हीच प्रोसेस कंटिन्यू. हे बघा, आता माझं इथे वर्क कंप्लीट झालेलं आहे. तर मला इथे गाठ द्यायची आहे छोटीशी. तर आता बघा, गाठ बघा कशी द्यायची. गाठ म्हणजे एंड नॉट कशी द्यायची ते बघा. हा सर्कल, हा गोला आला धाग्याचा आणि ह्यातच जवळ मी सुई खाली घालून ह्याच सर्कलमधून एक दुसरा सर्कल वरती ओढून घेतला. दुसरा सर्कल वरती ओढून घेतल्यावर काय होतं, पहिला सर्कल हा खाली जातो. मग जो दुसरा सर्कल वरती काढलाय ना, त्यातून पहिला सर्कल आहे ना जो खाली गेलाय, त्याला असं सुईच्या तोंडात असं पकडायचं असं, आणि खालच्या हाताने खालचा धागा असा खाली ओढून घ्यायचा की आपली एंड नॉट होते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.